हॅलो स्टुडंट, आपण पाठीमागच्या पिरियडला सी प्लस प्लस म्हणजे काय आणि त्याचे असणारे 8 पार्ट हे आपण बघितले. जवळपास हा चॅप्टर सी प्लस प्लसचा 30 ते 35 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर त्याचे आपण 8 पार्ट डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे. आज मी तुम्हाला त्याच्या नोट्स पाठवतोय. त्या नोट्स तुम्ही वहीमध्ये हँडरायटिंग म्हणजे स्वतःच्या हाताने लिहून घ्यायचे आणि व्यवस्थित नोट्स लिहायचे आणि पेपर फर्स्ट एक वेगळी वही करायची थिअरीसाठी आणि पेपर सेकंडला एक वेगळी वही थिअरीसाठी करायची. ओके, नेक्स्ट लेक्चर वी हॅव सीन पेपर फर्स्ट टॉपिक नंबर 3 ऑपरेटिंग सिस्टीम. तर हा चॅप्टर साधारणतः 10 ते 12 मार्क्ससाठी परीक्षेमध्ये विचारला जातो. तर हा थेरॉटिकली टॉपिक आहे, त्याच्यावर आपल्याला काही प्रोग्राम्स वगैरे करायचे नाही. लक्षात आहे. तर सुरुवातीला आपण कॉम्प्युटर जेव्हा विकत घेतो तेव्हा आपण ऑपरेटिंग सिस्टीम लोड करतो. आता ऑपरेटिंग सिस्टीम लोड करतो म्हणजे काय करतो की त्याच्यातल्या हार्डवेअरच्या ज्या फाईल्स आहेत किंवा सीडी आहेत ते आपण कॉम्प्युटरवरती राईट करतो आणि तशा पद्धतीने ऑपरेटिंग सिस्टीम आपण लोड करतो. ऑपरेटिंग सिस्टीम लोड केल्यानंतर आपल्या हार्डवेअरच्या फाईल्स असतील, सॉफ्टवेअरच्या फाईल्स असतील, त्या त्याला सपोर्ट करतात आणि आपला कॉम्प्युटर पूर्वस्थितीमध्ये चालू होतो. तर ऑपरेटिंग सिस्टीमचा शोध साधारणतः सायंटिस्ट बिल गेटनी 1987 मध्ये किंवा 91 मध्ये लावलेला आहे. लक्षात आहे. तर 1991 मध्ये सायंटिस्ट बिल गेटनी सुरुवातीला पहिली ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली आणि त्याच्यापासून हळूहळू डेव्हलप होऊन वेगवेगळे सॉफ्टवेअर डेव्हलप झाले, वेगवेगळे हार्डवेअरचे पार्ट डेव्हलप झाले आणि मग ऑपरेटिंग सिस्टीम आपली सुरू झाली. तर बघा, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय आणि त्याच्यावर असणारे क्वेश्चन्स. त्यातला फर्स्ट क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारला जाईल, डिफाइन ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सप्लेन फंक्शन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. तर ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन काय बघा, ऑपरेटिंग सिस्टीम इज ए प्रोग्राम विच आर इंटरफेस बिटवीन युजर ऑफ कॉम्प्युटर अँड कॉम्प्युटर हार्डवेअर. म्हणजे काय की युजरनं तयार केली, युजर म्हणजे कोण, सॉफ्टवेअर इंजिनियर असतील, त्यानं तयार केलेली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. म्हणजे सायंटिस्ट बिल गेटनी ही ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली गेली. म्हणजे इंटरनल जे पार्ट आहेत, इंटरनल जे प्रोग्राम आहेत हे डेव्हलप करून एक सिस्टीम तयार केली गेली, त्या सिस्टीमला आपण काय म्हणतो, ऑपरेटिंग सिस्टीम. तर काय सांगितलं डेफिनेशन, ऑपरेटिंग सिस्टीम इज ए प्रोग्राम which are interface between user of computer and computer hardware, then this system is also called operating system. सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरचा इंटरफेस मध्ये प्रोग्राम बनवून किंवा आतील भागामध्ये जे डायोड्स आहेत त्याच्यावरती प्रोग्राम्स बनवून जी सिस्टीम तयार केली जाते त्याला म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. इन ऑपरेटिंग सिस्टीम देयर आर फॉलोइंग फंक्शन्स. आणि त्या ऑपरेटिंग सिस्टीमचे कार्य कोणकोणते किंवा आपण त्या ऑपरेटिंग सिस्टीमच्या अंडर आपल्याला काय काय करता येते. तर पहिला फंक्शन आहे टू एक्झिक्यूट द प्रोग्राम. जे तयार केलेले आपण प्रोग्राम आहेत सॉफ्टवेअरमध्ये ते रन करणे, त्याला म्हणतो एक्झिक्युशन प्रोसेस. सेकंड फंक्शन आहे टू कंट्रोल द प्रोग्राम्स अँड टू प्रिव्हेंट एरर. जे तयार केलेले प्रोग्राम्स आहेत ते तयार केलेले प्रोग्राम्स तुम्हाला कंट्रोल करणे. डेटा असेल, डेटा कंट्रोलिंगचा जो पार्ट आहे प्रोसेसर मधला त्याच्यावरती कंट्रोल करणे आणि त्यातले जे एरर आहेत ते एरर सॉफ्टवेअर इंजिनियर कडून किंवा युजर कडून नाही शकत. सेकंड फंक्शन आहे टू मेक सिक्युरिटी ऑफ इन्फॉर्मेशन. आपण तयार केलेल्या ज्या फाईल्स आहेत त्या फाईल्स अँटीव्हायरस सील यूज करून त्या फाईल्सवरती सिक्युरिटी यूज करणे किंवा त्या फाईल्स नाहीचे होऊ नये, डिलीट होऊ नये ऑटोमॅटिक, म्हणून सिक्युरिटी प्रोव्हाइड करणे. आणि लास्ट फंक्शन आहे टू यूज ऑफ सॉफ्टवेअर अँड हार्डवेअर फाईल्स. मी आता तुम्हाला सांगितलं की हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर सिस्टीम बनवून जी सिस्टीम तयार केलेली आहे त्या सिस्टीमला आपण म्हणतो ऑपरेटिंग सिस्टीम. तर त्याच्यामध्ये सुद्धा यूज ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर फाईल सपोर्ट करणे किंवा सपोर्ट करून हार्डवेअरचे फाईल सॉफ्टवेअरचे फाईल तयार करणे किंवा त्याच्यावर सिक्युरिटी होणे, ते 4 फंक्शन्स आहेत. काय सांगितलं डेफिनेशन, ऑपरेटिंग सिस्टीम इज अ प्रोग्राम which are interface between user of computer and computer hardware. In operating system there are following types of functions. First function to execute the program in proper order. Second function to control the programs and to prevent error. Third function to make security of information. And last function to use of hardware and software files can be supported. तर अशा पद्धतीने 4 ते 5 फंक्शन्स तुम्हाला परीक्षेमध्ये लिहावे लागतील.
सेकंड क्वेश्चन परीक्षेमध्ये विचारलं जाईल, डिफाइन ऑपरेटिंग सिस्टीम, एक्सप्लेन टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. तर डेफिनेशन आता मी तुम्हाला सांगितली, डेफिनेशन आहे तशी द्या. इन ऑपरेटिंग सिस्टीम देयर आर फॉलोइंग टाइप्स. फर्स्ट, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीची देवाणघेवाण. जो डेटा आहे आपल्या कॉम्प्युटरमध्ये बनवलेला तो आपण बाय इंटरनेटद्वारे एका सॉफ्टवेअरपासून किंवा एका कॉम्प्युटरपासून दुसऱ्या कॉम्प्युटरला कम्युनिकेशन करतो, त्याला तो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. सेकंड टाइप्स आहे प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम. आपण तयार केलेले जे प्रोग्राम्स आहेत, सॉफ्टवेअर आहेत, त्याच्या कॉम्प्युटर प्रोसेस करतो म्हणून त्याला प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि थर्ड टाइप्स आहे मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम. मेमरी मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर आपण काय करतो की आपण ज्या तयार केलेल्या फाईल्स आहेत त्या सेव्ह करतो कॉम्प्युटरमध्ये, आणि सेव्ह होतात म्हणजे कुठं होतात त्या मेमरी चिप्समध्ये, हार्डवेअरच्या मेमरी चिप्समध्ये किंवा हार्ड डिस्कच्या मेमरी चिप्समध्ये या सगळ्या फाईल्स सेव्ह केल्या जातात, म्हणून त्याला मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हटलं आहे. तर वन बाय वन. फर्स्ट, इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. आता इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर आपल्याला काय काय करता येते तर बघा. इन इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम that are services provided in to storing, modifying and removing the information for a computer system. आपण तयार केलेल्या ज्या फाइल्स आहेत त्या स्टोअर करता येतात, मॉडिफाय करता येतात, रिमूव्ह करता येतात. कुठून रिमूव्ह? डिव्हाइस पासून किंवा कॉम्प्युटर मध्ये तयार केलेल्या ज्या फाइल्स आहेत ते तयार करता येतात किंवा रिमूव्ह करता येतात. तर 3-4 त्याचे टाइप्स आहेत. आता त्याच्या अंडर आपल्याला काय काय करता येतं म्हणजे आपण सिस्टीम कॉल्स, लक्षात आहे, सिस्टीम कॉल. आता हे सिस्टीम कॉल मध्ये आपण काय काय करतो इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर बघा. टू क्रिएट अ फाईल, टू क्रिएट अ फाईल जी तयार केलेली फाईल आहे किंवा आपण कॉम्प्युटरमध्ये न्यू फाईल तयार करतो त्याला म्हणतो टू क्रिएट अ फाईल, फाईल नवीन तयार करणे. सेकंड, टू ओपन अ फाईल. आपण तयार केलेली जी फाईल आहे ती ओपन आपल्याला करता येते, कधी बघितलं तर आपल्याला ओपन करता येते. थर्ड, टू क्लोज अ फाईल. आपण तयार केलेली फाईल आहे ती क्लोज सुद्धा आपल्याला करता येते, ओपन करून क्लोज करता येते. नेक्स्ट, फोर्थ सिस्टीम कॉल टू मूव्ह द फाईल. ठीक नाही, आपण पेनड्राईव्ह मधून फाईल्स घेऊन दुसऱ्या कॉम्प्युटर सुद्धा मूव्ह करता येतो किंवा डेटा सुद्धा मूव्ह करता येतो. आणि लास्ट नंबर 5, टू चेंज द डिरेक्टरी किंवा टू चेंज द फाईल, टू चेंज द डिरेक्टरी. आता डिरेक्टरी म्हणजे काय? आपल्या कॉम्प्युटरमध्ये सी ड्राईव्ह, डी ड्राईव्ह किंवा ई ड्राईव्ह असतात, तिथून तुम्हाला त्या फाईल्स चेंज सुद्धा करता येतात, नाव बदलता येतात, रिसेट करता येतात. तर अशा पद्धतीनं इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटच्या अंडर 4 ते 5 सिस्टीम कॉल्स आहेत. काय काय सांगितलं? टू क्रिएट अ फाईल, to open a file, to close a file, to move a file and to change the directory. तर एवढे जे इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमचे सिस्टीम कॉल्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला फाईल मॉडिफाय करणे, फाईल स्टोअर करणे आणि फाईल रिमूव्ह करणे हे इन्फॉर्मेशनच्या मॅनेजमेंट अंडर आपल्याला कॉम्प्युटर सिस्टम मध्ये करता येते. सेकंड टाइप्स, प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम. प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम सिस्टीम कॉल तेच आहे. टू क्रिएट अ प्रोसेस. आपण तयार केलेली जी फाईल आहे ती फाईल त्याच्यावरती कॉम्प्युटर प्रोसेस करतो, म्हणजे त्यातल्या काय चुका असतील किंवा काय एरर असतील ते एरर तो नाही शकतो, त्यामुळे आपण क्रिएट अ प्रोसेस. सेकंड, टू रेडी अ प्रोसेस. थर्ड, टू ब्लॉक अ प्रोसेस. Fourth, to terminate a process. And last, to suspend a process. तर त्याचे 4 ते 5 सिस्टीम कॉल्स आहेत. तर बघा आपल्या कॉम्प्युटरवरती आपण मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम किंवा मल्टी युजर सॉफ्टवेअर लोड करतो. ते मल्टी युजर सॉफ्टवेअर लोड केल्यानंतर आपला
जो कॉम्प्युटर आहे तो व्यवस्थित प्रोसेस करतोय की नाही, व्यवस्थित प्रोग्राम एक्झिक्युशन किंवा रन करतोय की नाही पाहण्यासाठी ह्या सिस्टीम कॉल आहे. पहिले आहे टू क्रिएट अ प्रोसेस, नवीन प्रोसेस आहे तयार केली त्याच्यावरती तो एक्झिक्युशन करतोय नाही पाहणे. सेकंड टू रेडी अ प्रोसेस, जर रेडी प्रोसेस असेल तर आपला कॉम्प्युटर रन होईल किंवा आपला प्रोग्राम रन होईल. थर्ड आहे टू ब्लॉक अ प्रोसेस, आणि प्रोग्राम जर तुम्ही रन करा त्याला सांगितलं तर तो तेवढ्या पद्धतीने करत नाही, म्हणजे ब्लॉक प्रोसेस करतो. फोर्थ आहे टू टर्मिनेट अ प्रोसेस, एकदा प्रोग्राम केला ऑटोमॅटिक नाहीच होत का तर तो टर्मिनेशन प्रोसेस मध्ये जातो, म्हणजे डिलीट होतो त्याला काहीतरी अँटीव्हायरस वगैरे. आणि लास्ट टू सस्पेंड अ प्रोसेस, सस्पेंड म्हणजे ते सुद्धा नाहीच होत. तर अशा पद्धतीने 4 ते 5 सिस्टीम कॉल आहेत प्रोसेस मॅनेजमेंटच्या अंडर. तर बघा प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम इन मल्टी युजर ऑपरेटिंग सिस्टीम, the number of users are located for a different terminal to run the same program, then CPU can execute instruction one by one, then this process is also called process management system. आणि प्रोग्राम जर तुम्ही सप्लाय केले आपल्या कॉम्प्युटरला तर तो एका वेळेला एवढे प्रोग्राम रन करू शकत नाही, वन बाय वन स्टेपनी प्रोग्राम रन करतो, त्याला आपण प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम. इन प्रोसेस मॅनेजमेंट सिस्टीम देयर आर फॉलोइंग सिस्टीम कॉल टू क्रिएट अ प्रोसेस, to ready a process, to block a process, to terminate a process, and last to suspend a process. Third types आहे memory management system. आता ते सुद्धा वेगवेगळे मेमरी मॅनेजमेंट सिस्टीमचे सिस्टीम कॉल आहेत. तर इन मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम the programs are loaded into the memory from the disk, then this system is also called memory management system. म्हणजे काय, आपण एखादा तयार केलेला जो प्रोग्राम्स आहे तो प्रोग्राम कॉम्प्युटरवरती लोड होतो, दॅट इज सेव्ह करतो आपण, त्याला म्हणतो आपण, आणि तो सेव्ह होतो म्हणजे कुठं त्या हार्ड डिस्कच्या मेमरी चिप्स मध्ये तो सेव्ह केला जातो प्रोग्राम, त्याला म्हणतो आपण मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम. इन मेमरी मॅनेजमेंट सिस्टीम देयर आर फॉलोइंग सिस्टीम कॉल्ड टू allocate द मेमरी आणि टू फ्री अ मेमरी. तर हे तीन सिस्टीम कॉल्स टू allocate द मेमरी allocate करणे म्हणजे मेमरी कॉम्प्युटरला जास्त मिळवणे, आणि मिळालेली मेमरी आहे रन टाइम डिस्ट्रॉय करणे म्हणजे टू फ्री अ मेमरी. लक्षात आहे. तर आज आपण ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे फंक्शन्स, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे काय, त्याचे टाइप्स, आणि त्याच्यावर असणारे सिस्टीम कॉल्स. तर इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीमच्या अंडर आपल्याला काय करता येते, प्रोसेसच्या अंडर काय करता येते, आणि मेमरी मॅनेजमेंटच्या अंडर काय करता येते. तर आपण हे आज या पिरियडला बघितले. ठीक आहे. ओके.